Welcome to my YouTube channel. चला आज स्टार्ट करूया आपण फ्रंट लेग वर्कआउट अँड फ्रंट काप्स वर्कआउट. पहिल्याच आपण घेतला लंगेस, कारण आपण बाकी सेट मारताना थकून जातो, तो लंगेस जात नाहीत. मग आम्ही पहिला सेट लंगेस घेतला. बाई ह्याच्यामध्ये पण सेट मारताना अवस्था आली. आज पण हिटची कार, त्यात आपला देवादा नाही, कोण नाही. रोशन आणि मी दोघं बोललो, भाई आज काय पण कोण सेट मारायचे आहेत. म्हणून पहिला लंगेस घेतला. त्यात या इव्हेंटमध्ये 3 सेट घेतले, 15-15 रिपिटेशन. आज काही जास्त रिपिटेशन जाणार नाहीत, म्हणून मी 15-15 घेतले. पहिल्या सेट नंतर पालख्या उडल्या. या सेट मात्रामध्ये लक्षात ठेवा, जेवढा कॉन्सन्ट्रेटली माराल तेवढं चांगलं आहे. या सेटनंतर आपण घेतला पुढचा. या व्हेरियंटमध्ये आपण सेकंड व्हेरियंट घेतला स्क्वॉटिंग युझिंग फंक्शनल ट्रेनर. आम्ही स्क्वॉटिंग फंक्शनल यासाठी मारतो की आम्हाला याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन जास्त भेटतो कम्पेअर टू बार्बर रॉड. बार्बर रॉड मारू शकतो, पण आम्हाला थोडा कमरेचा प्रॉब्लेम असताना आम्ही कॉन्सन्ट्रेट वापरतो. तुम्ही हा ट्राय होता ना, तर तुम्ही बार्बर रॉडवरती मारलात तर बेस्ट. यामुळे आपण टोटल 3 सेट घेतले या व्हेरियंटमध्ये. या व्हेरियंटमध्ये मारून झाल्यानंतर थर्ड व्हेरियंट घेतला आपण फ्रंट स्क्वॉटिंग युझिंग डंबेल. या सेटमध्ये तुम्हाला जेवढे हेवी मारता येईल तेवढे हेवी मारा. आज भाई कोणच जिममध्ये नाही, शेवटी कपिलदाने आम्हाला हेल्प केली. हा ऑप्शनच नव्हता ना. जिममध्ये अशीच पोरं असावी भाई, वर्कआउट करायला पण इझी पडतो आणि तुम्हाला त्याचं फायदे पण खूप आहेत, कारण हीच पोरं तुम्हाला थोडा रिस्पॉन्स देतात. फोर्थ व्हेरियंट घेतलं रोप पुल फॉर फ्रंट लेग युझिंग फंक्शनल ट्रेनर. हा सेट तुम्ही नक्की मारा. हा तुमचा सेट फ्रंट मसलसाठी आहे. खास करून हा सेट जास्त पण मारत नाहीत. आणि नंतर बोलतं की मसलमध्ये आम्हाला जास्त प्रमाणे टेन्शन भेटत नाही, लेग होत नाही. तुम्ही काही सेट स्किप करता, फक्त स्क्वॉटिंग करता, त्यामुळे हा सेट तुम्ही नक्की मारा. बाई इथंच पालख्या उडल्यात. त्यात रोशन मला सपोर्ट करते. अरे मीच पुढे जाण्यासाठी खाली मॅटवर सपोर्ट घेते, त्यात रोशन बोलते थांब मला तुझा सपोर्ट पाहिजे. काय बोलायचा, इथंच पालख्या उडल्यात आणि यो मला खेचते. तो उभ्या राहायची हिंमत राहिली. सरकत कॅमेरा बंद करायला लागतो. काय बोलणार. चला पुढचा व्हेरियंट घेतला आपण लेग एक्सटेन्शन. या सेटमध्ये आम्ही टोटल 3 व्हेरियंट घेतले. फुल हेवी सेट मारले. तुम्ही पण हेवी सेट मारायला ट्राय करा आणि जेवढा स्लो मारता येईल ना तेवढा स्लो मारा. आमची व्हिडिओ तुम्ही बघू शकता 1.5 फास्ट आहे, त्यामुळे थोडा तो फास्ट दिसतो, पण आम्ही स्लो मोशनमध्येच मारलेले. जेवढा स्लो माराल तेवढं तुमच्या मसल ग्रोथसाठी चांगली गोष्ट आहे. फास्ट वर्कआउट करून काही उपयोग नाही. तर याच्यानंतर जो व्हेरियंट आहे हा आपण फर्स्ट टाइम मारलेला आहे. म्हणजे मी पहिले मारलेला आहे, पण व्हिडिओसाठी फर्स्ट टाइम मारलेला आहे. हा तुम्ही नक्की मारा. तुम्ही काप्स मसल बॅकचा दरवी बनवता, फ्रंट मसल कोणच बनवत नाही. त्या फ्रंट मसलमध्ये हा सेट मारायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थेराबँड नाहीतर फंक्शनल ट्रेनर दोन्हीपैकी एक होते. आमच्या फंक्शनल ट्रेनर आज बिझी होती, भेटत नव्हती, म्हणून आम्ही थेराबँड यूज केला. कोणता मसल ट्रेन होतो तो तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतो. हा सेट तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सेट कसा वाटला. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सोरनेस नेक्स्ट डे कमी पाहिजे असेल, तुम्हाला आफ्टर लेग डे तुम्हाला स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. तर स्ट्रेचिंग करणार नाहीत तर तुम्हाला नेक्स्ट डे सोरनेस पण खूप होईल. प्लस ज्या दिवशी तुम्ही वर्कआउट हेवी करता त्या दिवशी तुम्हाला क्रॅम्प्स येणं पॉसिबल आहे. काही जणांचं वॉटर इनटेक कमी असतो. वॉटर इनटेक कम्प्लीट नसेल तर तुम्हाला ऑब्वियसली क्रॅम्प येणार. त्यामुळे वॉटर इनटेक कम्प्लीट ठेवा. त्यात आत्ताच्या टायमाला हीटची कार आहे, त्यामुळे तुम्हाला वॉटर इनटेक करणं कम्प्लीट गरजेचं आहे. जेवढं पाणी प्याल तेवढं चांगलं आहे शरीरासाठी.
Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.